नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या आनंदी कट्ट्यावरून लेखक प्रवीण दवणे यांचा एक फार सुंदर लेख तुमच्याशी शेअर करते. सुख सुख सुख, सगळ्या बाजूनी सुखाचा नुसता पाऊस. सुखाचा म्हणजे सुखी असल्याच्या आभासाचा. कारण समाधानाचा तरंग अंतरंगापर्यंत पोचण्याआधीच सुखाचं नवं रूप नव्या ढंगात निमंत्रण देतच असतं. मग ते पूर्ण करण्यासाठी आटापिटा सुरू होतो. आपण जे सोसलं ते आपल्या पुढच्या पिढीला काहीही सोसावं लागू नये म्हणून मग बिचारी धावाधाव सुरू होते. एखाद्या गोष्टीची अधीरतेनं वाट बघणं, तिच्या अनिश्चिततेबद्दल झोके अनुभवणं, अनपेक्षिततेच्या काठावर जीवाचं काहूर उठणं आणि प्रतीक्षा मिसळलेल्या अश्रूंमध्ये सुखाचं औचित्य येणं. ह्यातली गंमत केवढी मजेशीर श्रीमंती असे सांगणं ना आता आवाक्याबाहेरचं आहे. कारण आता दिवाळी आधीच करंजी, होळी आधीच कुठेही पुरणपोळी, मोहोर येण्याआधीच ताजा आमरस गल्लोगल्ली हात जोडून तयार असतो. मग त्या सणाची, रुचीची, गंधाची वाट पाहावीच लागत नाही. सगळं कसं अगदी रेडीमेड. आता वस्तूंबाबतचं जे तेच भावनांबाबत सुद्धा. पटकन कुणाशी संवाद, कधीही कुठेही दृश्य भेट. आवडतं गाणंही व्याकुळ न करता एका बटनात कानात गुंजतंय. यातून अंतःकरणाचे तगमग संघर्ष हरपले आणि त्याचा गंध सुद्धा. तीच मानसिकता नव्या पालकांची. मुलांच्या भविष्यातला सारा जीवन संघर्ष आताताई प्रेमानं पालकांनीच संपवून टाकणं यासारखा दुसरा गुन्हा असेल असं वाटत नाही. भविष्याची काळजी याचा अर्थ जगण्याचा गड चढण्याचे त्याचे मार्ग आपणच चढणं हा नाही काही. त्याला हेलिकॉप्टरनं किल्ल्यावर सोडलं तर रानवाटांचा अनवटपणा, खडकांचा रांगडेपणा आणि मधूनच वाहणाऱ्या निर्झरणीची शीतलता कशी कळणार त्याला? अतिदारिद्र्यानं काही पिढ्या संपल्या. हातानं अति ऐश्वर्याचं नवंच दारिद्र्य दारात आलंय. ते आधीचं दारिद्र्य प्रयत्नानं, दुर्दम्य ध्यासानं संपवता तरी येत होतो. पण हे रत्नजडीत दारिद्र्य लाखो आयुष्यांचा उष्ण कोवळा घास घेऊन संपणार असं दिसतंय. केवळ लग्न झालं आणि मूल झालं म्हणून पालक झालो असं समजणाऱ्या कोट्यावधी घरांमध्ये पुढे जिद्द हरवलेल्या तरुणाईची मनं ही मोठीच समस्या असणार आहे. अतिसुखाच्या ओल्या दुष्काळाचं सावट वेळीच कळलं तर. अनेक घरात मागितलं की द्या हा एक कलमी कार्यक्रम असतो आणि मग ते नाही मिळालं की क्रौर्य कुठल्या थराला जाईल याचा नेम नसतो. केवळ बाईक एवढ्यात नको, 18 वर्ष पूर्ण होऊ दे असं सांगणाऱ्या आजीला 17 वर्षाचा नातू संपवतो अशी बातमी जेव्हा येते ना तेव्हा दरदरून घाम फुटतो. गायत्री मंत्र वहीत लिहित बसलेली ती मी न पाहिलेली आजी माझ्या डोळ्यासमोर येते. या आजीनं या नातवासाठी कितीतरी वेळा ऊन जेवण केलं असेल. त्याची वाट पाहत ती जेवणासाठी थांबली असेल. आजारपणात रात्र रात्र जपमाळ घेऊन नातवाजवळ जागली असेल. त्या आजीला जीवे मारताना या 17 वर्षाच्या मुलाला हे काहीच आठवलं नसेल. एवढी क्रूरता एकाएकी येत नाही. आज 90-95% घरात या हिंस्त्रतेचा रियाज साग्र संगीत करून घेतला जातोय. ना घरात प्रार्थना होते, ना घरात एखाद्या सामाजिक सेवेची साधना होते, ना ग्रंथ वाचन होतं, ना पुस्तकांचं समृद्ध कपाट असतं, ना व्याख्यानांना जाणं असतं, ना उत्तम संगीत ऐकणं असतं. फक्त संगणक, मोबाईल, व्हॉट्सॲप ते SMS आणि रस्त्याच्या कडेला उभं राहून खाणं. आणि ही सुद्धा नशा कमी म्हणून की काय, मैत्रीची सरहद्द ओलांडणाऱ्या मजेनं सर्वनाशाची पूर्वतयारी करणं. जीवनाची ओढ नाही म्हणून मरणाचं सुद्धा भय वाटत नाही आता. जगलो काय मेलो काय इतका बेफिकीरपणा वाढत चाललाय. कुठली कर्माची महासत्ता येणार? आधी प्रतिष्ठापना हवी, सुसंस्कृततेची, मानव्याची, संपूर्ण विकसित माणूसपणाची. म्हणूनच मुलांना त्यांचा झरा स्वतःहून शोधू द्या. त्यांचे पंख त्यांना उघडू द्या. तुमच्या पैशाची हेलिकॉप्टर्स त्यांचे पंख दुबळे करतील. उड्डाण जर ज्याचं त्यानंच करायचं असतं तर त्यांच्या जीवनात तहानेची चवसुद्धा मिसळू द्या. त्यांच्या पंखात आकाशाची साद उसळू द्या.
त्यांच्या मुळातल्या कणखरतेनं त्यांच्या फांदीवर त्यांचं फूल त्यांच्याच गंधानं उमलू द्या. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.